जगाकडे वाईट नजरेनं पाहू नको। प्यार और मोहब्बत की नजर से देखो दुनिया को। डोळ्यांचा रोजा आहे, कानांचा रोजा आहे, हातांचा पण रोजा आहे। काय या हातांनी गुणावर अन्याय अत्याचार करू नको। ये इन हाथों से किसी पर जुल्म मत कर, हातांचा रोजा आहे। भ्रष्टाचार करू नकोस, घोटाळा करू नकोस, टेबलात घालून घेऊ नकोस, असे म्हणता येईल। दुधात पाणी घालू नकोस, ये रोजा। हाथों का रोजा आहे। रोजा म्हणजे फक्त उभं राहणं नाही, माणसामध्ये एक परिवर्तन, एक चेंज, त्याला आदर्श माणूस बनवणं हा रोजांचा उद्देश आहे। मी तुम्हाला एक सांगतो महत्वाचा, हातांच्या रोजांचा संदर्भ आला। रमजान जवळ येत होता आणि मग एका गावामध्ये मशिदी समोर बोर घेतला पाण्याकरता। पाण्याची कमतरता होती, भरपूर पाणी लागलं। रीतसर MSEB डिपार्टमेंटला ऍप्लिकेशन दिलं, फी पण भरली करता। 3 दिवसांवर रमजान आला, सुरू होणार आहे, पण कनेक्शन काय मिळेना। मशिदीमध्ये मीटिंग जमलेली आहे। एक चाचा वृद्ध उभे राहिले, बोरला पाणी भरपूर आहे, आपण रीतसर अप्लाय केलेलं आहे, ही पण भरलेली आहे। आता जर डिपार्टमेंटने कनेक्शन दिलं नाही तर ही चूक डिपार्टमेंटची आहे, आपली नाही। आपल्याला तर पाणी पाहिजे, आपण आकडा टाकू, पाणी घेऊ। एक तरुण उभा राहिला त्या मीटिंग मध्ये, तो म्हणाला, चाचा पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अन्न पाणी सोडायचं, उपाशी तापाशी मरायचं आणि संध्याकाळी रोजा इफ्तार करायचा, उपवास सोडायचा, तो आकड्याच्या म्हणजे नंबर 2च्या म्हणजे हरामाच्या पाण्यावर नाही म्हणे। आपल्याला आकड्याचं पाणी चालणार नाही, टँकरचं पाणी घेऊ, पैसे मी देतो, पण आकडा चालणार नाही। आम्ही डिपार्टमेंट मध्ये गेलो, ते काय म्हणतात पोरं ऐका म्हटलं ते MSEBच्या साहेबांना। त्यांनी जेव्हा ऐकलं तर आश्चर्यचकित झाले, म्हणाले गावातले आकडे काढता काढता नाकी 9 आले, आकडे काढीनात लोक, आणि हे पोरं म्हणते ते हरामाचं पाणी नको रोजा। त्याने वेळी सेकंड डे कनेक्शन दिले। बाकी रोजा माणसाला आहे ना, दिवसभर रोजा ठेवला आणि संध्याकाळी इफ्तार नंबर 2च्या कमाईवर, नंबर 2च्या पाण्यावर चालणार नाही। रोजा कसं माणसाला एक आदर्श बनवतं समाजात, रोजेदाराला। त्याचं हे उदाहरण आहे।